मंचावर उपस्थित सर्व महानुभाव आणि उपस्थित माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मला माहिती आहे की तुम्ही माझ्या भाषणाची अतिशय उत्सुकतेने वाट बघत आहात, कारण तुम्ही 11 वाजेपासून बसले आहात आणि तुमचं जेवण झालेलं नाही हे त्याचं कारण आहे. मी आज सकाळी दिल्लीवरून आलो. फॉग असल्यामुळे विमान उडू नाही शकलं. जवळपास तास दीड तास उशीर झाला आणि तुम्हाला त्रास झाला याबद्दल तुमच्या सगळ्यांची क्षमा मागतो. मला तुमच्याशी बोलताना अतिशय आनंद होतो आहे. तुम्ही जेव्हा प्रत्येक भाषणाच्या वेळी एवढा उत्साहाने प्रतिसाद देता, मला माझ्या शाळेतली आठवण झाली. एकदा असेच एक नेते आमच्या शाळेत भाषणाकरता आले होते आणि त्यांनी लवकर भाषण संपवावून आम्ही जोर जोरात त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद देत होतो. त्यांचा गैरसमज झाला की भाषणाला लोक प्रतिसाद देत आहे आणि त्यामुळे ते भाषण काही संपत नव्हते. पण मी कमीत कमी वेळामध्ये माझं भाषण संपवणार आहे. तुम्ही सगळेजण आज स्वामी विवेकानंदांचं स्मरण करतात. मी 1-2 महिन्यापूर्वी कॅनडाला गेलो होतो. त्यावेळी लंडनच्या एअरपोर्टवर 5-7 तास मला वेळ होता. मी एका बुक स्टॉल समोर उभो होतो. मी 2 पुस्तकं विकत घेतली आणि ती खूप चांगली आहेत. एक पुस्तक होतं 5 ग्रेट स्पीचेस फ्रॉम 5 ग्रेट लीडर्स. त्यामध्ये मार्टिन लुथर किंग, विन्स्टन चर्चिल, नेल्सन मंडेला आणि स्वामी विवेकानंद यांचेही पण त्यात भाषण होतं. त्यांनी केलेलं भाषण मी वाचत होतो विमानात बसून. त्या भाषणातला अंश मला तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होतो आहे. विवेकानंदांनी भाषणात सांगितलं होतं की 18वी सदी जी होती ती हिंदुस्थानमध्ये सगळीकडे मुघल सल्तनतचा बोलबाला होता. 19वी सदी जेव्हा सुरू झाली त्यावेळी सगळीकडे इंग्रजांचा युनियन जॅक फडकायला लागला होता. जेव्हा 20वे शतक सुरू झालं तेव्हा अमेरिका एक सुपर पॉवर म्हणून जगासमोर एक नंबर 1चं ताकदवान राष्ट्र बनलं. पण मला विश्वास आहे की भारतीय संस्कृती, भारतीय इतिहास आणि भारतीय विचारामध्ये की जी व्हॅल्यू बेस्ड पारिवारिक सिस्टीम आहे आणि एज्युकेशन सिस्टीम आहे, त्याच्या भरोशावर संपूर्ण विश्वाला 21व्या शतकात दिशा देण्याची क्षमता कोणत्या देशाला राहील तर ती भारताला राहील, हिंदुस्थानला राहील आणि तुम्हाला सगळ्यांना राहील. माझ्या तरुण मित्रांनो आणि मैत्रिणींनो, 21st सेंचुरी ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीची सदी आहे. मला अतिशय आनंद झाला की प्रवीणजींनी फार सुंदर कॉलेज उभं केलेलं आहे. मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार असताना एक जसं बोललो होतो की विना अनुदान हे शिक्षण विभागाची इंडस्ट्रियल पॉलिसी आहे. पण आज या कॉलेजमध्ये बघितल्यानंतर सामाजिक दायित्वाच्या भावनेतून आपण भविष्यातले नागरिक घडवतोय, या भावनेतून अतिशय उत्तम आणि चांगली अशी शिक्षण संस्था प्रवीणजींनी उभी केली. याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. मी एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य म्हणून शिक्षणाच्या बद्दल एका कमिटीमध्ये महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात फिरण्याची संधी मला मिळाली. ज्यावेळी मुंबईला पोहोचलो त्यावेळी मी आमच्या मंत्र्यांना सांगितलं की हा रिपोर्ट तर 4 वाक्यातच लिहिता येईल. ते म्हणाले इतके दिवस फिरले, एवढ्या शाळा पाहिल्या आणि 4 वाक्यात कसं लिहिता? ते म्हणाले तुम्हाला काय म्हणायचंय? तेव्हा मी त्या 4 वाक्यात चुकून बोलून गेलो आणि ते मला नेहमी करता लक्षात येतात. मी म्हणालो होतो की ज्या ठिकाणी शाळेची बिल्डिंग होती तिथे शिक्षक नव्हते, जिथे शिक्षक होते तिथे बिल्डिंग नव्हती, जिथे दोन्ही होतं तिथे विद्यार्थी नव्हते आणि जिथे तिन्ही होतं तिथे शिक्षण नव्हतं.
पण तुमच्या शाळेमध्ये शिक्षक पण आहेत, विद्यार्थी पण आहे आणि बिल्डिंग पण आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे 21वे शतक भारतीय विचाराचं शतक आहे. विज्ञान तंत्रविज्ञानाचा उपयोग करून मूल्याधिष्ठित पारिवारिक व्यवस्था आणि शैक्षणिक व्यवस्थाला मजबूत करून भारतीय संस्कृती इतिहास यापासून प्रेरणा घेऊन भविष्यातल्या देशाचं निर्माण करणारे तुम्ही भविष्यातले नागरिक आहात. आणि म्हणून तुमच्याकडनं मला निश्चितपणे खूप अपेक्षा आहे आणि तुमच्याशी बोलताना अतिशय आनंद होतो आहे. नॉलेज ही मोठी पॉवर आहे. 21व्या शतकातला आता आपल्या ठिकाणी ज्यांनी आपल्या देशाचं नाव मोठं केलं अशा ऑनरेबल डॉक्टर टी.सी. थॉमस यांचे विचार आपण ऐकलेत. त्यांनी फार मोठं संशोधन डिफेन्सच्या क्षेत्रात केलं आणि भारताला फार मोठी मान्यता मिळवून दिली. त्यामुळे आज आपण सगळ्यांनी जर नॉलेजचा उपयोग केला तर आपण जगामध्ये चमत्कार घडवू शकतो. वी कॅन मेक मिरेकल्स. वी हॅव ऑल पोटेन्शियल टू बिकम गुड सिटीजन, बट नॉट ओनली गुड सिटीजन, पण विज्ञान तंत्रविज्ञानाचा उपयोग करून आपण या देशाचे सगळे प्रश्न सोडवून या देशाला सुखी समृद्ध संपन्न आणि शक्तिशाली करू शकतो. पण याला शॉर्टकट नाही आहे. एका फिलॉसॉफरने सांगितलं आहे, शॉर्टकट कट यू शॉर्ट. तुम्ही जर सिग्नल चुकवला आणि गाडी पुढे नेली तर ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शॉर्टकट मारू नका. ऑनेस्टी, पेशन्स अँड क्लॅरिटी हे चांगलं आहे भविष्याकरता. आणि 21व्या शतकातलं सगळ्यात मोठं भांडवल कोणतं असेल तर मला अनेक वेळा जगात फिरायची संधी मिळाली. तुम्ही मागच्या वेळी सिंगापूरला गेला होता. फार चांगला आहे. तुम्हाला सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशिया, चायना सगळ्या ठिकाणी देशात जगात फिरलं पाहिजे. मी अमेरिकेत गेलो होतो. त्यावेळी तिथल्या चेंबर ऑफ कॉमर्समध्ये गेलो होतो. तिथे चीफ गेस्ट आले होते. त्यांनी एक प्रश्न विचारला सगळ्यांना की व्हॉट इज द बिगेस्ट कॅपिटल ऑफ 21st सेंचुरी. 21व्या शतकातलं सगळ्यात मोठं कॅपिटल कोणतं आहे. लोकांनी सांगितलं टेक्नॉलॉजी आहे, रिसोर्सेस आहेत. बऱ्याच लोकांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्यावरही त्यांचं समाधान झालं नाही. आणि मग त्यांनी उत्तर दिलं की बिगेस्ट कॅपिटल ऑफ 21st सेंचुरी इज ऑनेस्टी. प्रामाणिकपणा, गुडविल, इमानदारी हे 21व्या शतकातलं सगळ्यात मोठं भांडवल आहे. आणि त्यामुळे याच्याशी बिलकुल कॉम्प्रोमाइज करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर तुम्हाला तुमचं व्यक्तित्व, तुमचं नेतृत्व, तुमचं कर्तृत्व हे 2 प्रकाराने विकसित करता येतं. पहिले काही लोक जिनियस असतात की जन्मजात ते हुशार असतात. पण काही लोक प्रॅक्टिसनी, अनुभवातून, अभ्यास करून, चांगले संस्कार ग्रहण करून मोठे होतात. मी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवतो की नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी. यू कॅनॉट कॅच युअर ओन इमेज. तुम्ही जेवढ्या जोराने धावता तेवढ्या जोराने तुमची प्रतिमा धावत असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रतिमेला कधी पकडू शकत नाही. त्यामुळे ज्या लोकांना असं वाटतं की मी खूप शहाणा आहे, मी खूप मोठा आहे, मला आता शिकण्याची गरज नाही, मला सगळं समजतं, मला सगळं माहिती आहे, तो माणूस आपल्या आयुष्याच्या प्रगतीच्या आणि विकासाच्या प्रक्रियेला समाप्त करत असतो. रिस्पेक्ट शुड नॉट बी डिमांडेड, इट शुड बी कमांडेड. इफ यू डिझर्व फॉर इट यू विल गेट इट. आर्किमिडीजने सांगितलंय, तुम्ही फिजिक्स बहुतेक जण शिकलात, त्यांनी सांगितलं की जेवढ्या वजनाची वस्तू पाण्यात टाकू तेवढ्या वजनाचं पाणी वरती येईल. त्यामुळे राजकारण असो, समाजकारण असो, राष्ट्रकारण असो, कुठलाही विषय असो, तुम्ही जेवढा तुमच्यात क्षमता असेल तेवढंच तुम्हाला नक्की यश मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही सातत्याने आपलं कर्तृत्व, आपली गुणवत्ता पॉझिटिव्ह अप्रोचमध्ये विकसित करण्याचा प्रयत्न करा. नॉलेज ही पॉवर आहे. आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी हे 21व्या शतकातले 2 महत्त्वाचे सायन्स आहेत.
आणि याचा उपयोग करून आपण आपल्या सगळ्यांचं जीवन बदलवू शकतो. आज प्रेझेंटली वी आर ए रिच नेशन विथ ए पुअर पॉप्युलेशन. आमचा देश धनवान आहे पण जनता गरीब आहे. आणि याचा संबंध जो आहे तो आपल्या नीतीशी आहे, पॉलिसीशी आहे, ज्याचा उल्लेख आता केला. मी काही काळ महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो. मी माझं मंत्रिपद विसरलो पण लोक विसरले नाहीत. मी जेव्हा जेव्हा मुंबईला जातो तेव्हा मला अनेक वेळा मोठी मोठी लोक जेव्हा भेटतात, अगदी अमिताभ बच्चन मिळाला किंवा जॉकी श्रॉफ मिळाला, कोणी मिळालं ते आठवण करतात एक्सप्रेस हायवेची. मी ज्यावेळी एक्सप्रेस हायवेच्या कामाच्या निमित्ताने एकदा पुण्यात गेलो होतो तेव्हा माझी एक मीट द प्रेस कार्यक्रम होता. त्याकरता एक्सप्रेस हायवे करता रिलायन्स कंपनीने 3600 कोटी रुपयाचं टेंडर भरलेलं होतं आणि मी ते रिजेक्ट केलं होतं. आणि हे काम एक कॉर्पोरेशन तयार करून सरकारी माध्यमातून करण्याचा मी निर्धार केलेला होता. बऱ्याच लोकांनी याच्यावर टीका केली होती की जे काम, एवढं मोठं काम यांना कसं जमेल. त्यामुळे पुण्यामध्ये एक मीट द प्रेस कार्यक्रमात गेलो होतो. तिथे पत्रकारांनी मला अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी काही इंग्लिश जर्नलिस्टने मला प्रश्न विचारला की तुम्ही हा एक्सप्रेस हायवे जो बांधणार आहे याला किती खर्च येणार आहे. त्यावेळी 3600 कोटी रुपयाचं टेंडर रिजेक्ट केलं होतं. मी लगेच हिमतीने सांगितलं की 2000 कोटी रुपये लागतील. त्यांनी मला दुसरा प्रश्न विचारला, तुम्ही किती वर्षात हे बांधणार आहे. मी सांगितलं 2.5 वर्षात बांधून पूर्ण करू. त्यांनी मला तिसरा प्रश्न विचारला, तुमच्याजवळ किती पैसे आहेत. मी खरं बोलतो, खोटं बोलत नाही. मी लगेच सांगितलं 5 कोटी रुपये आहेत. लगेच त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही नेत्यांनी आणि मंत्र्यांनी इथे यावं, काही सांगावं आणि काही बोलावं, आम्ही लिहावं असे